गरीब अधिक गरीब होत चालला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जात आहे. बेमानीनं जगणारे लोक या देशात खूप मजा मौज करतात आणि काही गोष्टी बऱ्याच चुकल्या आयुष्यातल्या ते सांभाळलंय तिनं सगळं आणि आपल्याला 4 वेळेस निवडून दिलं. त्यांना वाईट म्हणायचं कारण तरी काय? पद आहे म्हणून आम्ही नाही, तर आम्ही आहो म्हणून पद आहे. नामर्दाची औलाद आहे ना, ही सगळी धर्म आणि जातीवर घेऊन जातात. आंदोलनामध्ये बरेच लोक असे बोलले की तुम्ही भाड्याने लोक आणलं, की बच्चू भाऊ जसं फोन आला बच्चू भाऊ तिथून पळाले एकदम. मुसलमानाचं मत मागायला काही हरकत नाही, पण मुसलमानासाठी मत मागाल तर मग तुम्ही देशद्रोही आहे. ऊस टाकला आणि तिकडून रस भेटला म्हणजे ही भाजपच्या कार्यकर्त्यासाठी सगळ्यात मोठी गंभीर गोष्ट आहे. फडणवीस असं म्हणायचे, चक्की फिसिंग मी ज्याला काही करन, पण ते लिहितो माळी, हा पाठी देतो बंगर. असं वाटलं का नेत्यांचे गुलाम झाल्यापेक्षा जनतेचे गुलाम राहावं. ह्या महाराष्ट्र में चर्चा चुनके आने वालों की नहीं हुई, फिरने वालों की हुई, और उसमें हम है. सामान्य लोकांचा नेता आणि शेतकरी पुत्र बच्चूभाऊ कडू. बच्चूभाऊ कडू, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तर भाऊ आम्हाला सांगा, तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? एक तर सकाळी व्यायाम करतोय, अर्धा 1 तास थोडं फिरतो आणि मग शेतीतले काम करतो 2 तास. इथं संत्रा आहे, केळी आहे, पपई आहे, ऊस आहे आणि जांब आहे. आश्रमशाळा आमची मुखबधिरांची शाळा आहे, तिथली साफसफाई आणि घरातले थोडं. जमलंच तर एखाद्या वेळेस भाजी करतो घरी, स्वयंपाक वगैरे म्हणजे भाजी करण्याची आवड आहे. सूप वगैरे मी चांगलं करतो एकदम. आणि लोकांच्या भेटी गेटी वगैरे. व्हेज सूप घरी आमच्या चालत नाही, नॉनव्हेज. अच्छा. पण भाऊ खातात का नॉनव्हेज? कधी कधी एखाद्या वेळेस अंडा करी वगैरे. अच्छा. चिकन मटन नाही? नाही. अच्छा. तर भाऊ तुमच्या दिवसाची सुरुवात किती वाजता सुरू होते? सकाळी 6 वाजता तरी उठतो मी. अच्छा. रात्री 12-1 वाजले तर थोडं 1 तास लेट होते, पण 10 वाजता जर झोपलो तर मग 6 वाजता, 5:30-6 वाजता, नाही तर मग 7 वाजता. बरोबर. आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली? आज तर आम्ही सगळे बापरे लय सकाळपासून मी मागचा सगळा कचरा घाण गिन साफ केली पूर्ण. खूप गवत वाढलं होतं, रस्ताच बंद झाला होता आणि सकाळी काही लोक येऊन गेले. तर भाऊ आम्हाला सांगा, तुम्ही ज्यावेळेस सभेला जाता कुठल्याही, त्या सभेमध्ये असं कधी झालंय का की तुम्हाला काय बोलायचं हे आठवलंच नाही? नाही, असं मी एकदा पहिल्यांदा काहीतरी 10 वर्ष अगोदर भगतसिंग वाचून गेलो होतो. भगतसिंग वाचल्यानंतर भगतसिंग जयंतीनिमित्त मला व्याख्यान होतं, हे पूर्ण विसरलो. आपण मी वेगळा भगतसिंग, माझ्या मनातला भगतसिंग मांडला. ते कसे होते मग? ते काही गडबड झाली होती का? लोकांना आवडलं की काय? खूप आवडलं. कसं ते म्हणे नेहमी सारखं आकडेवारी किंवा तेच ते भाषण नाही, वेगळं भाषण ऐकायला भेटलं. तुम्ही सतत लोकांमध्ये राहता, तर कधी तुम्हाला एकटा वेळ भेटला तर तुम्हाला असं वाटतं की कंटाळा येतो का, की आनंद होतो की चला आज एकटा वेळ? मला एकतर आज खूप, आता इतक्यात 25 वर्ष झाले लोकांमध्ये, कधी कधी असं वाटतं का निवांत निसर्गामध्ये आपण राहिलो पाहिजे, एखादा पिक्चर पाहायला पाहिजे, थोडं कबड्डी व्हॉलीबॉल खेळलो पाहिजे. आता खेळता का मग तुम्ही? हा, खेळतोय कबड्डी. आणि पिक्चर वगैरेचा शौक? पिक्चर धुरंधर पाहतो आता, उद्या किंवा परवा, वेळ भेटून नाही राहिला. तुम्ही पाहिलाच नाही का भाऊ? नाही. पाहायला पाहिजे, चांगला पिक्चर आहे, पाहायला पाहिजे. भाऊ मला सांगा, सगळ्यात नकोसं तुम्हाला काय वाटतं, आंदोलन की सभा? नकोसं म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं का कुठं आंदोलनाची किंवा सभेची गरज नसता. एक रचनात्मक काम कसं करता येईल आधी, कशा पद्धतीनं, आणि त्याच्यात वेळ जर गेला, कारण आंदोलनामध्ये जी शक्ती जातं, खरं तर आंदोलनातूनच देश उभा राहिलेला आहे. आंदोलन एक चळवळ उभी करतं. आणि आता ते आंदोलन जर पाहिले तर जात पात धर्म पंथाले घेऊन आहे सगळे. कोणी ओबीसी, कोणी मराठा, कोणी अधिक काही वेगळ्या आरक्षणासाठी लढणारे आंदोलन. यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण पाहतो का गावागावामध्ये विष जे जातंय जातीमध्ये, त्याच्याऐवजी हक्काच्या लढाई मागं पडत चाललेल्या, आणि ती लढाई लढताना आम्हाला खूप आनंद वाटतोय. कारण हक्काची लढाई जगाच्या पाठीवर संपलेली आहे. देशाच्याच नाही म्हणत मी, जगाच्या पाठीवर हक्काची लढाई संपलेली आहे. गरीब अधिक गरीब होत चालला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जात आहे. बेमानीनं जगणारे लोक
या देशात खूप मजा मौज करतात आणि इमानदारीनं जगणारे लोक, कष्टातून ज्याचा संसार आहे ते मात्र फार त्यांचं जीवन फार कष्टिक आणि अपमानित झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं कष्टिक पेक्षा कष्टिक असलंच पाहिजे पण अपमानित नसलं पाहिजे. आणि अपमानित असल्यामुळं तो आता त्याचा तो सगळा दिशा बदलत आहे. तो सुद्धा असं वाटतं का फिर हम भी बेमानी करेंगे, बरोबर आम्ही पण तसंच करू. बरोबर म्हणजे मोठे जेवढे बेमानीनं मोठे झाले तर त्याचं अनुकरण देशामध्ये होतं आणि बेमानाची संख्या वाढत चालली. बरोबर. सांगा भाऊ, तुमचा एवढा बुलंद आवाज आहे, एवढा कडक आवाज आहे, घरात कधी असं झालं का तुम्हाला कोणी बोललं थोडा हळू आवाजात बोला, असं कोणी बोललं का तुम्हाला कधी घरात? नाही, घरात मी तर बोलतच नाही सहसा, पण तशी वेळ येत नाही. आमचं नैनाचं आणि आमचं फार चांगलं टोनिंग आहे. अच्छा. आणि नैना आमच्यासाठी तशी माझ्यासाठी गुरु समानही आहे. ती बायकोच नाही आहे फक्त, तिनं आई म्हणून, भाऊ म्हणून, कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून, गुरु म्हणून सुद्धा चांगली भूमिका बजावलेली आहे. बरोबर. कारण माझं काही गोष्टी बऱ्याच चुकल्या आयुष्यातल्या, ते सांभाळलंय तिनं सगळं. आणि मी जे पाहतो आहे का दिवसभर आम्ही फार वेळ कमी भेटतो. इथं असलो तरी आता मी सकाळी उठलो आणि कामाला लागलोय, अजून तिची माझी भेट नाहीये. बापरे. म्हणजे असं होतं, घरी आहे पण घरी नाही आहे असं होतं. ह्या राजकीय जीवनामध्ये तसं पाहिलं तर फार पारिवारिक सुख जे असतं ते नसल्यासारखंच होते. आणि ते घरच्या लोकांना खूप सहन करावं लागतं. म्हणजे जितका वेळ आपण लोकांना देतो त्याच्या 25% वेळ घरी देणं फार मुश्किल होतंय. बरोबर. आपण ग्रामीण भागातून येता, तर आपलं शालेय शिक्षण कुठे झालंय? माझं जिल्हा परिषद बेलोरा तिथे झालंय. मग नंतर आनंद प्रायमरी गेलो, म्हणजे चांदूरला आलतो, पुन्हा जिल्हा परिषदला गेलो, मग अमरावतीला गेलो, अमरावतीहून पुन्हा चांदूर बाजारला आलो, पुन्हा अमरावती. हे असं एवढं का बरं भाऊ, एवढे का बरं फिरलं तुम्ही? म्हणजे कारण मी खरं तर पहिले 4थी पर्यंत बेलोराला शिकलो. मग 5वीची तिथं व्यवस्थित वाटलं नाही म्हणून आई वडिलांनी चांदूर बाजारला टाकलं. आणि मग तिथं आमचा प्लॉट होता अमरावतीला, तो राजकारणात निवडणुकीत विकावा लागला आम्हाला राधानगर मध्ये. तेव्हा म्हशी होते आमच्या तिथे, आम्ही म्हशीचं हे करायचं. 10-15 म्हशी होत्या, आम्ही 4-5 भाऊ आणि बहिणी. माझी बहीण डॉक्टरीन तिथंच झाली. अच्छा. आम्ही रोज सकाळी उठलं का टाकं भरणं, शेण काढणं, दोयणं म्हशी, आणि त्याच्यातून मग शाळेत. त्याच्यात तो शेणाचा गिनाचा दुधाचा वास याचा सगळा अंगाचा, तर ते थोडं लोक लाईक नाही करायचे, ते बेकार वाटायचं थोडं. बरोबर. शाळा जवळ असल्यामुळे आम्ही ते सहज म्हणजे चालायचं सगळं. आणि मग तिथं शिकलो 8वी 9वी 10वी शिवाजीमध्ये शिकलो. 10वी फेल झालो, मग पुन्हा चांदूरला आलोय. इथे आम्ही खांडे सर होते, त्यांची ट्युशन लावली. मी इंग्रजीमध्ये फेल होतोय, मला काहीतरी 30 मार्क भेटले होते. नंतर मग मी सप्लिमेंटरी दिली तर मला 65 मार्क भेटले. बापरे. फर्स्ट क्लास मध्ये. आणि मग असं पास झालो. मग पुन्हा 11वी 12वी जिजामातामध्ये शिकलो. मग BP केलं शिवाजीमध्ये. मग ते झालं तर मग BCom केलं. असं करून सगळं मग अर्धवट राहिलं, कारण मग आंदोलनातच लागलो मी. म्हणजे शाळा व्हायचीच नाही. मग कधी कधी फवारणी करता करताच कार्यकर्ते याचे, विद्यार्थी मित्र याच्यावर, चला बच्चू कडू असं झालं तसं झालं, राहिला फवारा, दिल्ली टाकी टाकून पयाला माणूस. तर अशा याच्यात त्या गोंधळात मग हे राहिलं सगळं. तर तुमच्या त्या जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये तुम्हाला येण्या जाण्याची काय व्यवस्था होती? सायकल नाही यायचं मी चांदूर बाजारला, दूध घेऊन यायचं, दूध वाटायचं पहिले सकाळी, मग कॉलेज करायचं. दूध डेली वाटायचे? हा, डेली. अच्छा. 2-3 कॅन्टीनला राहायचं. मग अशोक कडू होता एक चांदूर बाजारचा, त्याच्या आजूबाजूचे लांजेवारजी होते, तिथे दूध टाकायचं. उरलेले दूध आम्ही मित्र प्यायचं. मग बर, तुम्ही ह्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये होता, ह्या तुमच्या पिरियड मध्ये होता, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून किंवा गावकऱ्यांकडून काही पाठिंबा मिळाला का शिक्षणाचं? शिक्षणाचं काही पाठिंब्याची गरज नव्हती ना. असं आमचं घर तसं काय होतंय, माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, म्हणजे वडिलांकडे. आणि सगळे आम्ही 6 भाऊ 5 बहिणी. त्यातली एक बहीण बिमारीमुळे, किडनी फेल झाल्यामुळे, म्हणजे चुकीच्या औषधीमुळे मरण पावले. असं सर्व सार्वत्रिक एकत्रित. आणि मोठा भाऊ सगळे विजय कडू, BSc, पहिली बॅच BSc ॲग्रीची. बापरे.
ते BSc पूर्ण झाले आणि त्यांनी नोकरी सोडून शेतकरी आंदोलनात उडी घेतली. ते शरद जोशी सोबत वाहत गेले आणि शरद जोशींसोबत त्याच्यामुळे त्यांची नोकरी गेल्यामुळं आमची सगळी दिशाच बदलून गेली घराची. म्हणजे आंदोलक म्हणून झालोय आणि मग मी त्याच कामी लागलोय. म्हणजे त्यांच्या इन्फ्लुएन्स मुळे तुम्ही याच्यामध्ये आला राजकारणात. हा, म्हणजे आमच्या घरी मग कोणी नोकरीवर राहिलंच नाही. बहीण डॉक्टरीन झाली, ती डॉक्टर की तिनं नोकरी केली ग्रामीण रुग्णालयात, मग ती नगराध्यक्ष झाली. तर कुटुंबामधून कोणाची सगळ्यात जास्त पाठिंबा होता तुम्हाला, सपोर्ट होता सगळ्यात? आईचा. आई, भाऊ, भावंड सगळे आम्हाला. आई नेहमी म्हणायचं का मरशील तर भगतसिंगासारखा असा मरू नको, नाळीत गेलीत पडून दारू पिऊन. बरोबर. मग ते डोक्यात राहायचं नेहमी. हे जसं तुम्ही सांगितलं आईचा पाठिंबा, हे खूप आमच्यासाठी खूप सन्मानजनक आहे की आम्ही ऐकतो आईचा पाठिंबा. तुम्हाला सांगितलं भगतसिंगासारखा मरशील, तर याला कुठेतरी आपण जिजामातासोबत जोडू शकतो का, की जिजामातांचं आपण असं आम्ही शिवाजी महाराज होऊ शकत नाही, आई जिजामाता होऊ शकत नाही, पण एक तो विचार म्हणू शकतो आपण. कारण जिजाऊच्या आयुष्यामध्ये 3 संभाजी केले. एक संभाजी देर मारला गेला लखोजी जाधवांच्या हातून, वडिलाच्याच हातून. दुसरा संभाजी त्यांचं पोर मारलं गेलं निजामशाहीकडून, ते पण गाफील ठेवून. तिसरं संभाजी तुम्हाला माहित आहे, धर्मवीर संभाजी. ते जिजाऊचं एवढं सोचणं मला वाटत नाही कोणाच्या स्त्रीच्या नशिबी आलं असेल. जसं सावित्रीबाई फुले असेल, अहिल्यादेवी होळकरांच्या नशिबी आलं. पण याची जी सुरुवात जर आपण पाहिली तर जिजाऊचं खूप म्हणजे तो इतिहास जर वेगळा इतिहास ह्या 3 माईंचा, रमाईचा, तिघींचा काढला पाहिजे आणि त्याच्याचं खूप संशोधन व्हायला पाहिजे. म्हणजे आईची, आमची, माझी, शिवाजी आम्ही त्यांच्या मातीची धूल पण नाही आहे, पण आई नेहमी आम्हाला ते गाडगे बाबा, श्रावण बाळ, शिवाजी महाराजांचं नेहमी सांगायची, शिकवायची. आणि ती सार्वजनिक कामावर शिक्षणापेक्षा खूप जोर द्यायची. ती खूप काम मेहनत करायची. सकाळी 11 ते 5 निधन करायची शेतात. आम्ही शनिवार रविवारी सगळा परिवार शेतात राबायचं. सगळं आम्ही 10-10 एकर जमीन, बऱ्यापैकी आमची जमीन आम्हीच करायचं. मी फवारणी मारलेल्या 16 टँक मारलेल्या आहे पाठीवर. बापरे. हे वयाच्या किती वर्षापर्यंत तुम्ही मारले? मी तरी BA सेकंड इयर फायनल इयर पर्यंत. आता मारता का? हा, आताही मारतोय. मला सगळे काम आठवत, म्हणजे मला सगळे काम येते शेतीतले. वखरण, गिकरण, डवरण वगैरे सगळं ठीक आहे. तुम्हाला कार्यकर्ता तुमच्या सोबत नेहमी राहतातच. म्हणजे आपण पाहतो तुम्ही कुठेही जातो तुमचे कार्यकर्ता आहेच, पण तुम्हाला कार्यकर्ता पाठिंबा देतात का, सपोर्ट करतात का तुम्हाला? हा, कार्यकर्त्याशिवाय नेतृत्वच उभं राहू शकत नाही. कार्यकर्ता हा नेहमी समर्पित आणि बलिदानाची भाषा बोलत असतं आणि त्यांच्या त्या बलिदानातून, समर्पित भावनातूनच नेतृत्व उभं राहतं, लक्षात घ्या. त्याच्यानं बरेच कार्यकर्त्याचं नाव येत नाही. छत्रपतीचा जर काळ पाहिला तर तानाजी नंतर कोण शहीद झालं हे माहित नाही. बरोबर. पण त्यांच्यासोबत शेकडो शहीद झाले. त्यांचं शहीद हे वेगळं शहीद आहे, तानाजीचं शहीद वेगळं शहीद होणं आहे आणि छत्रपतीचं वेगळं आहे. हे 3 टप्प्यातले शहीद आहे. आणि असे कार्यकर्ते का ते कधी पटलावर नसतात, पण आघाडीवर असतात. बरोबर. भाऊ, 2024च्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला. त्या पराभवामागं काय कारण होतं? तुमचं काम कमी पडलं की हा व्यवस्थेची काही याच्यात हे होती, गडबड होती का काय? तुम्हाला काय वाटतं पराभवामध्ये? काम कमी पडलं असतं तर कामाला निवडून आलं असतं. ज्याचं काहीच काम नाही ते पक्षाच्या बॅनरवर निवडून आलेले लोक आहे, लक्षात घ्या. काम कमी पडलं असं म्हणता येणार नाही. दुसरं बटेंगे तो कटेंगे, आणि तिकडे मुस्लिमांचा फतवा, म्हणजे हिंदू बटेंगे तर कटेंगेच्या नाऱ्यावर एकत्र झाले आणि मुस्लिम फतव्यावर गेले आणि त्याच्यामुळे माझा खास जो वर्ग होता तो मला भेटला नाही. दुसरं EVM मशीननं काही गडबड केलेली आहे आणि याच्यामुळे तो हे झालं. म्हणजे त्याच्यात मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरलोय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस. मी काय 3 दिवस होतो फक्त विधानसभेत. त्याच्यानं तो पराजय आला आणि मला असं वाटतं का पराजय घेऊन बसल्यापेक्षा मला ते कधीच आम्ही मनावर वाटलं नाही. कारण की मला माहिती आहे का बच्चू कडू हा त्या पदामुळं नाही आहे, आपल्या कामामुळं आहे, कर्तृत्वामुळं आहे.
आपण काम अधिक वाढवायची संधी आहे. बरोबर. उलट अधिक एक रचनात्मक काम उभं कसं करून घेता येईल ते आपण पाहू. आणि ज्या लोकांनी आपल्याला 4 वेळेस निवडून दिलं त्यांना वाईट म्हणायचं कारण तरी काय आहे? बरोबर. त्याच्यानं होऊ शकतं कमी जास्त. लोकांची मर्जी आहे, लोकांनी ते ठरवलं आहे. त्यांना आपल्याला नाही वाटलं असेल का आता बच्चू कडूपेक्षा अधिक दुसरा पाहिला पाहिजे, तर उनकी मर्जी आहे. आपण आपलं काम करत राहायचं. बरोबर. पद आहे म्हणून आम्ही नाही, तर आम्ही आहो म्हणून पद आहे. बरोबर. तर आपण पाहतो आजकाल की जाती धर्मामध्ये खूप राजकारण वाढतंय. लोक जाती धर्मांमुळे हे प्रभाव पडतो राजकारणावर त्याचा. तर याचा काही लोकशाहीवर इफेक्ट होतोय का? ही जी नामर्दाची औलाद आहे ना, ही सगळी धर्म आणि जातीवर घेऊन जातात. यांना कधी काम करायचं नसतं, यांना सुख दुःख माहीत. समाजाच्या नावानं पाठी लावायची. कोणताही समाज असू दे, ते म्हणजे मी सगळ्या समाजात असं एका समाजावर बोलणार नाही. आणि हे लोक काय आहे, फार कमी याच्यात कष्टात मोठे होणारी. आणि हे भारतीय राजकारण असंच झालंय, देशातलं राजकारण असं झालंय. काळे गोरे किंवा पहिले तर धर्म, भाषावर, धर्मात भेद, धर्माच्या भेदातून जिंकू शकत नाही, तर जातीतला भेद. म्हणजे ओबीसी मराठा असं लढून महाराष्ट्र जिंकता येतं का? दोनही माणसाबरोबर लढवत ठेवायचे, त्याच्यातून फायदा कसा घेता येईल, असे अनेक प्रकार देशात फार व्यवस्थित. काय होतंय याच्यामध्ये, फक्त झेंडा लावावा लागतं आणि कष्टाच्या किंवा मुद्द्याच्या राजकारणात मरावं लागतं. दोन याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तिथे झेंड्याचा रंग नाही, त्याच्या कष्टाला दाम भेटत नाही. म्हणून शेतकरी बहुसंख्येनं आहे, पण तो सगळ्याच जातीत आहे आणि त्याच्यामुळे त्याचं मरण आहे. तो एका जातीत असता तर कसं, आता पंजाबमध्ये, हरियाणामध्ये जाट आहे ना, जाट नावाची जात ही शेतकरी वर्ग आहे आणि तो जाती म्हणून एकत्र येतात. बरोबर. ते आंदोलन का मोठं होतं का, ते शेतकरी म्हणून नंतर मोठं होतं. पहिले ते जाट का असं म्हणून त्याला स्वरूप देतं आणि त्याला त्या आंदोलनाला धार भेटतं. बरोबर. तर हे व्यवस्थित काय झालंय या देशामध्ये, जगामध्ये कष्टकऱ्यांचा हा पर्दाफाश करणं, त्याला मारून टाकणं, त्याच्यावर जगणं. तुम्ही कामगारावर उद्योग उभा राहतो, पण उद्योगपतीच्या ताकदीनं कामगाराला तितकं भेटत नाही. त्याचा किमान 10% हिस्सा तरी त्या उद्योगातून भेटतं का कामगाराला? म्हणजे आपण म्हणतो ना, मी मुंबईतल्या बिल्डिंगवर भाषण केलं होतं एकदा सभागृहात, का बाबा बिल्डिंग 25 मजली बांधताय, पण तो 25 मजलीवर काम करणारा जी छाती 56ची पाहिजे आहे, तो मजुराची असतं. पैसा जरी त्या बिल्डरचा असला तर तो इतक्या उंचावरून जाऊन काम करून त्याला भेटतं किती पैसा? बरोबर. तो इतक्या रिस्क घेऊन जेव्हा काम करत आहे, याचा पैसा जरी असला तर त्याच्या कष्टाले मोल काय आहे? हे कामगाराचा हात जर चढला नाही तर तुम्ही ज्या खुर्चीवर बसले, जो कॅमेरा लावलाय, हाही तयार होत नाही. इतकं त्या कामगाराच्या हाताले आणि शेतकऱ्याच्या हाताले महत्व आहे. एका दाण्याचे 100 दाणे निर्माण करणारा शेतकरी घाट्यात का जातं आणि उद्योगपती 100 किलोचं लोखंड टाकलं का 80 किलोचं लोखंड होते, तो नफ्यात का जातं? हे खरं तर याच्यावर लढाई व्हायला पाहिजे. बरोबर. या मुद्द्यावर एकत्रित लोक एकत्र व्हायला पाहिजे. पण त्याला जातीत गुंतवून ठेवलंय. हा तेली, तो माळी, हा पाटील, तो धनगर किंवा असं गुंतवून त्याला व्यवस्थित विभागणी केला आणि कष्टकऱ्यांची एकत्रित होऊ द्यायचं नाही. ही नीती जसं इंग्रजांनी केली तशीच आता हे राजकीय लोक करतात. इथं काय खतरे में आहे बस. आता निवडणुकीच्या वेळेस हिंदू वांद्यात असतं आणि नाही तर मुसलमान. आता निवडणूक झाली का कोणीच वांद्यात नाही, सगळे मस्त. आता काही नगरपालिकेचे अध्यक्ष आम्ही फिरताना मुस्लिम नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांना दाढीला हात लावून हमारे साथ रहो, म्हणजे हिंदुत्वाची भाषा बोलणारे लोक कुठं आपण पाहतो काही ठिकाणी. म्हणजे मुसलमानाचं मत मागायला काही हरकत नाही, पण मुसलमानासाठी मत मागाल तर मग तुम्ही देशद्रोही आहे. या देशामध्ये भाजपचा कार्यकर्ता हा खरा हिंदू, निष्ठावान हिंदू, आणि काँग्रेसचा, प्रहारचा, राष्ट्रवादीचा हिंदू हा पाकिस्तानी हिंदू. म्हणजे असं समीकरण केलेलं आहे व्यवस्थित. तुम्ही असं राजकारण केलं का कधी, की जातीचं राजकारण केलं तुम्ही? मला ते करायची वेळ आली नाही. बरेचदा आम्ही पाहिलंय का, मी जेव्हा पहिल्यांदा उभं राहिलो तेव्हा 5 पाटील उभे होते आणि तेव्हा एक माळी उभे होते, विनायकरावजी कोरडे आणि बसवताई असे सहित.
मला लोक असे म्हणायचे की बा आता पाटील पहिलेच 5 आणि तू अधिक 6वा अपक्ष राहतोय. म्हटलं बा मी जात म्हणून काही उभं राहत नाही, तुम्ही द्या मत द्या, काम मानून मी उभं राहतो. हो. आणि तेव्हा मला सगळ्याच जातीतल्या लोकांनी सगळ्यांना मतदान केलं. शिरसगाव, कसबा, करसगाव आमच्या जातीचे लोक काय 50 मतं, आणि तिथे 2-2, 3-3 हजार मतं भेटते ना मला. बापरे. तिथे तुम्ही दरवेळेस काढता का तेवढ्या मतं? हा, दरवेळेस भेटते. मागं जरी राहत असन पण तेवढे मतं देतात लोक. सगळ्याच जातीतले लोक मतं मारते. सगळेच जण जातीवर जात असे नाही आहे, पण ओंडा जातीवर जाणारा संख्या वाढली आणि कामावर जाणारा लोकसंख्या कमी झाली. बरोबर. शेती क्षेत्रामध्ये 45% लोकसंख्या हे शेतीवरती डिपेंड आहे. तर तुम्हाला वाटतंय की शेतीवर दुर्लक्ष होतंय? दुर्लक्ष नाही, जाणीवपूर्वक केलं जातं. शहरीकरण करायचं आहे, ह्या शेती सगळ्या पुन्हा उद्योगपतीच्या घरात घासायचं आहे. इथली सगळी नैराश्याच्या भावना जेवढ्या वाढत तेव्हा ग्रामीण भागातल्या लोकांना खेडी सोडली का शहरं फुगणार. आणि शहरं फुगण्याचा फायदा म्हणजे माझ्या एखादा जर तिथला लखपती आहे तर त्याला भांडे घासायला बाई भेटणार काम करायला. त्याला कामगार पाहिजे शहरात, उद्योगपत्यांना. त्यांना खेडी गरीब ठेवण्यातच शहराचं श्रीमंती अवलंबून आहे. बरोबर. त्यांच्या श्रीमंत लोकांच्या सेवेसाठी ग्रामीण भाग गरीब राहावा हा षडयंत्र आहे सरकारचं. ते काँग्रेसचं होतं आणि ते मोदींचं पण आहे. तुमचा यावरती काय विचारधारा राहील तुमची? मला असं वाटतं का शेतकरी म्हणून ज्या दिवशी आम्ही एकत्र येऊ, कारण शेतकऱ्याची संख्या जास्त आहे, शेतकऱ्याचे कष्ट जास्त आहे, शेतकऱ्याचा उद्योग फार डबल दुप्पटचा आहे. तर तो शेतकरी म्हणून ज्या दिवशी एकत्र येईल आणि शेतकरी म्हणून मतदान मारन, तेव्हा मी सांगतोय चित्र बदललेलं असेल. शहरातले लोक खेड्याच्या भागानं आलेले दिसणार, पण शेतकरी म्हणून ज्या दिवशी मतदान होत नाही, मी माडी, मी तेली पाटील किंवा हिंदू किंवा मुसलमान असं म्हणून मत मारणं चालू, तेपर्यंत लूट शेतकऱ्याची चालू राहील, कामगाराची लूट चालू राहील. आता जसं ते अरावलीमध्ये पूर्ण अडाणींना देण्यात आलं, त्याच्यावरती तुमचं काय मत आहे की काय कारण असेल त्याच्यामागे की त्यांना देण्यात आलं ते पूर्ण अरावली? अरावलीच काय देशच दिलाय ना त्यांना. हे तर एक लहानशी घटना आहे म्हणजे त्या मानानं. तुम्ही सांगा, जगाच्या पाठीवर अमेरिकेसारखा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष चालणारे काय 60-65 लोकच आहे ना, आणि तो पूर्ण जगाला घुमवतात. कशी अर्थव्यवस्था असली पाहिजे, आपण अधिक श्रीमंतीकडे कसं झाले पाहिजे, तसं या देशामध्ये अदानी अंबानीशिवाय काय घडतं काय तुम्ही सांगा ना. ज्या काही तुम्ही गोष्टी जर पाहिल्या, एक एक जर तुम्ही टप्प्याटप्प्यानं घेतल्या तर त्या कशा सोयीच्या आहेत. 3 काळे कायदे जर गेले नसते तर आज अदानी अंबानीचे गोडाऊन प्रत्येक खेड्यात दिसले असते. बरोबर. म्हणजे ते पंजाबच्या शेतकऱ्यांना केलेलं मोठं बलिदान, योगदान आहे देशासाठी. तर इथे प्रत्येक गोष्ट श्रीमंत जे काही कायदे येतात देशाच्या लोकसभेमध्ये, तुम्ही सांगा एक कायदा नाही देशामध्ये का शेतीवर एवढे टक्के खर्च झालेच पाहिजे बजेटमधून. बरोबर. का कायदा होत नाही? एवढे सगळे कायदे होत असताना माझं असं म्हणणं आहे का बजेटमध्ये आमच्या शेतकऱ्याचा हिस्सा किती आहे? आमच्या राज्य सरकारचं बजेट 7 लाख कोटीचं आहे. तर 7 लाख करोड मध्ये शेतकऱ्यावर किती खर्च केले? 20-30 हजार कोटी किंवा 1 लाख कोटी, 1.5 लाख कोटी तर पाहिजे. 2 लाख आमचा हिस्सा किती आहे? आमची संख्या जर 50% आहे तर बजेटचा 50% वाटा हा शेतकऱ्यासाठी नको. बरोबर. मग 20 लाख कर्मचाऱ्यासाठी तुमचं 75% 65% बजेट खर्च होतं आणि 50% शेतकऱ्यासाठी तुमचं बजेट 10% 5% होत नाही. तर बजेटमध्ये आमचा हिस्सा किती? एक गाणं होतं, टाटा बाटा आमचा वाटा किती आहे हो. म्हणजे त्या याच्यामध्ये, त्या आट्यामध्ये आमचा वाटा किती आहे. तर आपला केंद्राच्या बजेटमध्ये आमचा वाटा किती आहे शेतकऱ्याचा. शेतकरीसाठी कृषी मंत्र्याला उभं केलं, बजेट नाही केलं. जसं SC साठी बजेट आहे, आदिवासीसाठी बजेट आहे, अल्पसंख्याकांसाठी बजेट आहे, मग शेतकऱ्यासाठी बजेट का नाही? कामगारासाठी बजेट का नाही? बरोबर. तो दिव्यांग आहे, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याच्यासाठी स्वतंत्र बजेट का नाही? बजेट केलं पण टक्केवारीनुसार का नाही? टक्केवारीनुसार बजेट पाहिजे ना. आपण सगळं बजेट टक्केवारीनुसार देतो, लोकसंख्येच्या आधारावर देतो. ते का होत नाही देशामध्ये? बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की 7 लाख कोटीचं बजेट आहे, तर ते 7 लाख कोटी पैकी 20-30 हजार कोटी देतात त्या शेतकऱ्यांना.
बाकीचा पैसा कुठे जातो? पहिले तर 3.5 लाख कोटी रुपये जातं आपलं कर्मचारी वेतन गीतन, हे सगळं पगार गिगार सगळं याच्यावर जातं. काही प्रशासकीय खर्च जातोय, म्हणजे ते 4 कोटी तर लाख कोटी तर तेच गेले. त्यातले मग राहतं 3 लाख कोटी. 3 लाख कोटीमध्ये एज्युकेशन, तुमचं हेल्थ आणि टेंडर. सगळ्यात मोठं कमाईचं साधन म्हणजे टेंडर. हो, ते सगळं मॅनेज करायचं, त्याच्यातून पक्ष उभा करायचा. तुम्ही असं कधी सरकारमध्ये असताना, सत्तेमध्ये असताना तुम्ही असं कधी काही केलंय का की टेंडर घेतो मी करतो? म्हणण्यावर माझा एकही भाऊ आणि हा मी कार्यकर्त्याला दिले, हा. पण जो कार्यकर्ता मेहनत केला, त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न केला, पण ते असं कमिशन म्हणून नाही. तर तुम्ही काम करा, चांगलं काम करा. मी आजही नगरपालिका हाती आल्यावर त्याच्यावर पहिलं टाकलं का नगरसेवकाचा नातेवाईकचं काम करत असन आणि दर्जा देत नसन तर त्याच्या बाजूला नगरसेवकानं उभं राहिलं नाही पाहिजे. बरोबर. ठीक आहे, नात्यात आहे, गोत्यात आहे, मित्र आहे किंवा कार्यकर्ता आहे, काम दे, हे त्याचं कामच आहे. का जो कार्यकर्ता इतके वर्ष काम करतं त्याचा आर्थिक बेस उभा राहायला पाहिजे, पण तो लबाडीतून नाही, कष्टातून राहायला पाहिजे. बरोबर. आजकाल आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय की विरोधी पक्ष कुठेतरी कमकुवत दिसतोय आपल्याला, तर ह्याचा लोकशाहीवर काही परिणाम होतो का? कमकुवत केल्या जातं. तुम्ही सांगा, आता सगळी ईडी जर पाहिलं आपण तर ईडी एकाय भाजपच्या नेत्यावर का दाखल झाली नाही? ईडी तर स्वतंत्र संस्था आहे ना. मग तुम्ही सांगा, या देशामध्ये एकही भाजपचा नेता करप्ट नाहीये, नील आहे सगळे, मग सगळे विरोधी पक्ष नेत्यावरच ईडी का लागले? त्याचं एक उत्तर भेटलं पाहिजे ना तुमच्याकडून. हे उत्तर येत नाही, भाजपवाले सांगत नाही. आणि जे चांगले कार्यकर्ते होते त्यांना घेतलं व्यवस्थित ईडीची धाक दाखवून. आणि भाजप म्हटलं म्हणजे काय, तर ते म्हणतं ना, बदमाशों का बदमाश, उसका जो डाकू होता है ना, एक वो डाकू के डाकू है ये लोग. मंगल सिंग. डाकू मंगल सिंग. धर्माच्या नावानं चालू आहे सगळं. तर याचा परिणाम तर होतोच आहे लोकशाहीवरती. तुम्हाला काय वाटतं, याच्यात काय सुधारणा झाल्या पाहिजे, कसं काय व्हायला पाहिजे? या देशातलं जातीवरचं, धर्मावरचं राजकारण पहिले कमी झालं पाहिजे आणि मुद्द्याच्या लढाईकडे आपण गेलो पाहिजे. तरुणांनी रोजगार, शेतीमालाला भाव, हे जे मुद्दे आहे ग्रामीणचे, जे कष्टकऱ्यांचे मुद्दे आहे, यावर लक्ष घातलं पाहिजे. आणि शेतकरी, कामगार, दिव्यांग, विधवा भगिनी, ह्या त्या राजकारणातले प्रमुख मुद्दे झाले पाहिजे. त्यावर देशाचं राजकारण झालं पाहिजे, ते धर्म जातीवर नाही. कितने मुसलमान आए और कितने हिंदू आए, इसके बजाय किसान के हित के लोग कितने आए, बरोबर, मजदूर के हित के लोग कितने आए. आपण पाहतो, सगळं महाराष्ट्र पाहतं की तुमच्याकडं जेवढी लोकसंख्या आहे, जेवढे कार्यकर्ते आहेत, तेवढे महाराष्ट्रात कोणाचकडे नाहीये. तर तुम्ही ते कार्यकर्ते कसे जपता, त्यांना जपून कसं ठेवता? कसं आहे, कार्यकर्ता 2-3 प्रकारचे असतं. एक तर विचारावर चालणारा कार्यकर्ता, असं लक्षात घ्या. काही कार्यकर्ते फक्त व्यक्तिगत प्रेम, बच्चू कडू आहे ना बस, आपलं बाकी काही नको, बच्चू भाऊ, बस इतकं. असे कार्यकर्ते भरपूर असतात. काही कार्यकर्ते आपल्याला पुढं माग पैशाचं थोडं बरं होईल बाबा, मी सोबत राहिले तर संधी साधू असतात. पुढे माल जमून जाईन बाबा, याच्यात त्याच्यासोबत राहिलं तर गडी आमदार झाला का मला 2 ठेके भेटत. तर हा विचारानं जोडलेला कार्यकर्ता, हा सत्ता किंवा पद याच्याशी नाही, तो विचाराशी म्हणजेच मुद्द्यासोबत जोडलेला कार्यकर्ता हा कायम नेहमी सोबत राहतो. जो सेवेसोबत राहतं, तो आमच्या बच्चू कडूच्या नावापेक्षा त्याचं काम पसंत आहे, त्याचं आंदोलन पसंत आहे. तो जे लढतं तो लोकांसाठी लढतं, किंवा आमची जे काही रुग्णसेवा आहे, रक्तदान आहे, ह्या मोहिमेसोबत आहे. आणि तो त्याच्यामुळे त्याला हे पदगीत फार महत्वाचे वाटलेच नाही. त्यांना आमदारकी केल्यानंतरही आमचं वजन कमी झालं नाही, उलट ते वाढलं. 8 महिन्यात आपण 40 गुन्हे दाखल करून घेतले आणि देशातला, महाराष्ट्रातला 30 वर्षानंतरचा शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं आंदोलन आपण उभं केलं. बरोबर. 8 महिन्यातला हा स्पीड नेपोलियनचा पण नसेल. भाऊ, ते जे आंदोलन झालं होतं, शेतकरी कर्जमाफी आंदोलन, त्या आंदोलनामध्ये जो निर्णय आला त्यामुळे बरेच लोक नाराज होते, निराशा होती त्यांच्यामध्ये, कारण की त्यांना असं वाटलं होतं की 31 मार्च. लोक नाराज नव्हते, तो व्यवस्थित भाजपाचा डाव होता. ट्रोल करा बच्चू कडूला, कारण इथं जे नेतृत्व उभे राहतं
ते तुटलं पाहिजे, त्याला दिशाहीन केलं पाहिजे, त्याच्यावर बदनामीचे आरोप लावले पाहिजे. म्हणजे उद्या आंदोलन करण्याची ताकदच नेत्यामध्ये ठेवायची नाही. त्याच्यासाठी बीजेपीनं 10-15 कोटी खर्च केले आणि व्यवस्थित काही रील बनवणारे हे सगळ्यांना ते पैसे गिसे देऊन त्याचं स्पेशल स्वातंत्र्य बजेट आमच्यासाठी ठेवलं. मला एक सांगा का ती जे सरकार 29-28 मध्ये आंदोलन माफीची घोषणा करणार होतं किंवा त्याच्यावर बोलतच नव्हतं, त्या सरकारला आम्ही बोलणं केलं. आमच्याशिवाय कोणताच लोक मुद्दा उचलत नव्हते, आम्ही उचलायला लागले म्हणून तात्पुरते बोलायला लागले लोक. हे तर मान्य आहे का नाही? मग आम्ही जेव्हा आंदोलन केलं शेवटच्या क्षणात 29 ला धो पाऊस आला आणि तो 30 तारखेला धो चालू राहिला, त्यांना आंदोलक तसेच कमी झाले. म्हणजे उलट निसर्ग कोपला होता, पण त्याची संधी आम्हाला साधायची होती का उद्या आपलं आंदोलन होणारच नाही, अशा बैठकीला हो म्हणा. बैठकीला हो म्हटलं, आम्हाला तारीख भेटलं, ताणून ती तारीख भेटली. आता प्रश्न असा आहे का तारीख घेणं फार महत्वाची होती, कारण सरकार बोलायला तयार नव्हतं, ती तारीख दिली, हे मोठं यश होतं ना. आणि आंदोलनात असंच थोडं असते की आंदोलनाच्या 4-5 दिशा निर्माण होते. आंदोलनातून कार्यकर्ता तयार होते, आंदोलनातून विचार होते, आंदोलनातून चळवळ तयार होते, आंदोलनातून मुद्दे समजतात, मुद्द्यावर लोक उभे राहतात, आंदोलनातून राजकारण उभं राहतं. हे जे बह्याळ लोक असतात ना, ते फक्त तितकं पाहिजे काय झालं, म्हणजे असं आहे काय इकून ऊस टाकला आणि तिकून रस भेटला, आंदोलन म्हणजे असं समजलं नाही पाहिजे ना. बरोबर. अखेर आम्ही ते आंदोलन करतोय याला फार महत्व आहे. पण तुम्ही का केलं नाही? ज्यांनी आता तुम्ही सांगा खरेद्या बंद आहे, कोण आंदोलन करतं? आम्ही तर म्हटलं का आम्ही आता आंदोलन फक्त कर्जमाफीचं करू, बाकीचं नंतर पाहू. त्या रोशनची किडनी विकावं लागली, 1 लाखाचे 70 लाख विकावं लागले. का केलं नाही जे आमच्या विरोधात बोलत होते ते? आता आम्ही करतो 3 तारखेला आंदोलन, सावित्रीबाई फुलेच्या जन्मदिवशी. हे का करत नाही? कसं आहे, घरी बसून टीका करणारी ही औलाद ना, हे अफजल खानापेक्षा बेकार असतं. तो अफजल खान परवडला, किमान शरीरानं येतं, स्वतः लढतं. ही साली घरी बसणारी अफजल खान आहे, त्याच्यानं यांना आम्ही काही फार महत्व देत नाही. त्या आंदोलनामध्ये बरेच लोक असे बोलले की तुम्ही भाड्याने लोक आणले होते, कोणी बोललं की बच्चू भाऊ, जसं फोन आला बच्चू भाऊ तिथून पळाले, एकदम विमानात बसले पळाले, गायब झाले. असं म्हणण्यापेक्षा ते दिसलं काय ते महत्वाचं आहे ना. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा तुम्ही ते पाहणं फार महत्वाचं आहे. का आम्ही फोन आला आणि एकदम विमान तयार होतं आणि मी एकटाच गेलो, बाकीचे नेते वामनराव चटप आयुष्य घालवलं आंदोलनात, ते सगळे विकल्या गेले. अजित नवले हाय विकल्या गेला, तुमचे राजू शेट्टी सगळे विकल्या गेले. आम्ही सगळे विकाऊ, म्हणजे जो म्हणतो ना, जो मार काम करणारे हे सगळे विकाऊ आणि घरी बसून टिंगल करणारे मस्त. म्हणजे किती नालायक असले पाहिजे हे. मायला पण चाले शिव्या देणारे लोक, हे कधी कधी मायची इज्जत घेणारे लोक असतात, हे त्याच्यानं त्याचा काही लोट नाही घ्यायचं. पण आपण आजकाल पाहतो हे सगळं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, हे याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? हे योग्य आहे की जे सुरू आहे ते बरोबर? रिझल्ट येऊन आले ना, आता भाजपचाच कार्यकर्ते शिव्या देत आहे भाजपला, त्यांच्या कार्यालयात घुसून शिव्या घालत आहे. म्हणजे मार कष्ट करायचे, मेहनत करायची. आणि आज भाजपमध्ये 80% बाहेरचे लोक आहे. तुम्ही अमरावतीचा विचार करा, प्रवीण पोटे हे काही फार सुरुवातीपासूनचे आमदार नाही आहे. तुम्ही नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठिंब्यावर काही वर्ष घातले, बीजेपी सत्ता आल्यानंतर ती खासदारकीची उमेदवार झाली. तुमचा इथला अचलपूरचा आमदार किंवा तिवशाचा आमदार किंवा मोर्शीचा आमदार, मुळात हे भाजपचा काही संबंधच नाही. केवळ राम काळे काय भाजपशी संबंध? मग तुमची केंद्रातून राज्यात सत्ता आहे, तर तुम्ही कार्यकर्त्याला मोठं करण्याची ताकद तुमच्यात आली नाही? तुम्हाला उसने घ्यावं लागतं, लाज नाही वाटत थोडी तरी? तुम्ही स्थानिक कार्यकर्त्याला सत्ता आल्यानंतर न्याय देऊ का शकले नाही? त्याला नगरसेवक देतानाही तुम्हाला तो देत नाही, त्याला ते तुम्ही बाहेरची उचलून आणावं लागतं. केवढी वाईट अवस्था आहे. म्हणजे ही भाजपच्या कार्यकर्त्यासाठी सगळ्यात मोठी गंभीर गोष्ट आहे. त्याच्यावर आवाज उठवणारा कार्यकर्ता उभा जर झाला ना, तर मी सांगतो हे नेते भुई सपाट होऊन जाईल सगळे. ही अत्यंत वाईट अवस्था आहे. ज्यांनी गुन्हे दाखल करून घेतले, ज्यांनी
प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येच्या मंदिरासाठी बलिदान दिलं, ज्यांनी रान पेटवलं सगळं, हे ज्यांच्या विरोधात सगळे आंदोलन उभे केले, त्यांना घेऊन आता त्यांच्या सतरंजा उचलावं लागतं. एवढी दुर्दैवी व्यवस्था तर कुठल्याच कार्यकर्त्याची नसेल. बरोबर. यांच्यात ताकद काय साल्यांच्या, यांच्याजवळ ताकदच नाही आहे. हे अजूनही केंद्रात राज्यात 15 वर्ष असून सुद्धा खालच्या कार्यकर्त्याला यांना मोठं करता येत नाही, म्हणजे राहिलं काय यांच्याजवळ. 70,000 कोटीचा घोटाळा भरणाऱ्या अजित पवारला मांडीला मांडी घेऊन ते देवा फडणवीस असं म्हणायचे, चक्की फिसिंग, मी ज्याला काही करन पण मी अजित पवार सोबत लग्न नाही करू शकत. आता तर पोरग झालंय, बाळ तयार झालं तुम्हाला सत्तेतलं. काय बेश्रम झाले बिलकुल. आणि लोकांना मस्त काय गुटगुटीत पाहिजे. याचा लोकांना काय संदेश जातो, काय म्हणजे लोकांना वाटतं की लोक आता काय लोकशाही जोगते लोक राहिले तर ना. आता लोकशाही जोगते लोकच नाही आहे. मुळात काय झालं का 25% लोक आहे जे लोकशाहीला मानतात, ज्याला खरं खोटं समजतं. 75% लोक तर असे आहे काय, दुनिया गई भाड़ में, हमको क्या मिलता है वो देखो. सहकार क्षेत्र हे ग्रामीण विकासाचं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. आणि तुम्ही तिथे कसे पोहोचलात? कारण की विद्रोहातून पोहोचलो. खरं तर बबलू देशमुख इथे संचालक राहायचा आणि ते अध्यक्ष होते. आणि 4-5 कास्तकार त्यांना कर्ज भेटत नव्हतं. कर्जासाठी 10,000च्या कर्जासाठी बबलू देशमुखच्या घरी जा लागत जा. मग ते IT थांबाचे, मग सही मारायचे, कार्यकर्त्याला फोन करायचा, याला देऊ काय कर्ज, मग ते कर्ज. म्हटलं अरे हा धंदा तर बेकार आहे, आपने को लढना पडेगा इसके लिए. म्हणजे कार्यकर्त्यांना जे माणसं होते नॉर्मल, जे आपले ग्रामीण माणसं, कुठलेही माणसं, त्यांनाच त्रास. त्या कर्ज देतो, मग तू आमच्या पार्टीत राह. कर्ज देणं म्हणजे बँकेचं धोरणच आहे. बँक कर्जावरच उभी आहे, कर्जदारावर उभी आहे. भागधारकावर जेवढी उभी आहे ना, तेवढी ती कर्जधारकावर उभी आहे. कर्ज नाही तर बँकेचा नफा कुठं आहे. आणि कर्ज देणं म्हणजे बँक उभी राहणं आहे. कर्ज देणं म्हणजे उपकार नाही आहे. तुम्ही उपकाराच्या भाषेत जर येत असाल तर मग आम्ही ठरवलंय, आमच्याजवळ काही नव्हते, लोकांनी मारलंय आणि अध्यक्षही झालोय. आपण पाहतो की विधिमंडळ हे सगळ्यात जागृत लोकांचं मंडळ आहे. म्हणजे जे तिथे नेता पाहिजे, जे कायदे तयार होतात तिथे सदस्यांचं जे कर्तव्य आहे ते कसं असायला पाहिजे. पहिली गोष्ट तर काय झालं, विधिमंडळातून मंत्रालय चालायचं, आता मंत्रालयातून विधिमंडळ चालतं. म्हणजे ती धारदार तलवार आहे ना, ती सगळी उद्ध्वस्त झालेली आहे. त्या विधिमंडळात किती भाषणं करा, काही करा, त्याच्यातून आम्ही काही मिळवून घेतलं. मी बरेच लक्षवेधीतून अनाथाचं आरक्षण मिळून घेतलं, 3% वाटा अपंगाचा मिळून घेतला विधिमंडळातून. आमची 4 धरणं आपण या मतदारसंघातले मिळवून घेतले. फिनले मिल सारखा प्रश्न आपण त्यावेळेस 50-60 कोटीची गरज पाहिजे होती, त्या लक्षवेधीतून आपण मिळवून घेतली. तुमची शकुंतला एक्सप्रेस आपण लक्षवेधी करून मंत्र्याला त्यावेळेस भाग पाडलं उत्तर देण्यास. त्याचा केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यास भाग पाडलं आपण, का 50% वाटा आम्ही राज्य सरकार उचलतं म्हणून. हे सगळं विधिमंडळातून केलं आपण. पण आखरी त्याची जी गरिमा आहे ते दिवसांदिवस कमी होत चालली आहे, हे मात्र खरं आहे. तिथं जे कायदे बनतात तिथं लोकांना, म्हणजे सदस्यांना तिथल्या स्पेशल, जेवढं जागृत राहायला पाहिजे तेवढं ते जागृत आहे का, आणि त्याची जागरूकता किती पाहिजे. 75% सभासद तर बोलतच नाही, त्यांना माहितच नाही लक्षवेधी काय, तारांकित काय, अर्धा तास चर्चा काय, तुमचा 101चा प्रस्ताव काय, काहीच माहित नाही. विचारा अर्ध्या 75% आमदाराला. मी एकदा स्वामीनाथन आयोगाचा विषय मांडला होता. बरेच आमदार मला विचारायचे, स्वामीनाथन कोण आहे? म्हटलं रामदास स्वामीचा भाऊ आहे. असे लोक पाठवतात, त्याला काय करणार आहे. त्यांनी ते मानलं पण का ते रामदास स्वामी? आम्हाला माहित नव्हतं म्हणे. तुम्ही गेल्या 20 वर्षापासून विधिमंडळामध्ये आहे, तर एखादा कुठला असा वाईट अनुभव जो तुम्ही आम्हाला सांगाल. चांगले तर सगळेच सांगतात, पण एखादा वाईट अनुभव. वाईट हेच का, मी नेहमी आम्हाला अध्यक्ष म्हणायचे की तू एकटाच आहे, तुला किती टाइम द्यायचा. म्हणजे एकटा मी तेव्हा अध्यक्षांच्या खुर्चीवर पर्यंत गेलो होतोय आणि मी तो राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला निलंबित केलं होतं.
मी त्यांना हेच म्हणत होते का प्रश्न एकट्याचा आणि संख्येचा नसतं. सभागृह हे सगळ्यांसाठी समान आहे. बरोबर. 10 भी रहे और 1 भी रहे. आणि अध्यक्ष साहेब तुम्ही असं बोलणं फार चुकीचं आहे. आणि तुम्ही अध्यक्षाच्या ठिकाणी राहून जर अशा प्रकारचा पक्षभेद करत असाल तर मग कायदा तुम्हीच तोडत असाल तर कायदा बनवता कशाला. बरोबर. त्यावेळेस ते मला थोडे रागवले, मला निलंबित केलं, त्याचं वाईट वाटलंच होतं. हा सगळ्यात वाईट अनुभव तुमचा. हा. आणि सगळ्यात चांगला अनुभव कुठला की की बस हा सगळ्यात बढिया बेस्ट हायलाइट झालेला असा आयुष्यातला तुमचा अनुभव? मी विधान मंडळाच्या मी एकटाच होतोय आणि उपाध्यक्षाचा अर्ज भरला. मी उपाध्यक्षाचा अर्ज मी भरला आणि एक सत्तावाल्याने भरला. तर मी त्या कुणा MIMच्या दोघा लोकांच्या सह्या घेतल्या होत्या. ते बोले तुम काय को ले रहे हो, तुम्हाला सह्या दो, काय को मतलब आहे. तेव्हा मी 25-30 कोटीचे कामं करून घ्यायचे होते, ते मी सत्तेत नव्हतोय. उपाध्यक्षाचा अर्ज भरल्यानंतर मी जर तो मागं घेतला नसता तर निवडणूक झाली असती. एकटा माणूस जेव्हा काय करू शकतं त्याचं एक मोठं उदाहरण आहे. आणि मग मला फार सगळे ते नेते CMचा फोन घेऊन आला, म्हणजे तुम्ही अर्ज मागे घ्या, विनाकारण निवडणूक. मी एकटाच होतो विरोधात. काँग्रेसने अर्ज भरला नाही, कोणच नाही, सेनेनं पण नाही, त्याच्यावर मीच भरला होता. माझ्याशिवाय ते मागे घेतलं निवडणूक झाली असती आणि ते अडचण झाली असती. मग मी म्हटलं मला एवढा निधी द्या. मग मतदारसंघाला त्यांनी निधी दिला. ते चंद्रकांत पाटलांना सभागृहात बोलला का बच्चू कडून आम्ही एवढा निधी केला, म्हणजे ते तसं बोलायला नाही पाहिजे. मी पण बोललो चुकून का बाबा मला निधी भेटल्याशिवाय मी अर्ज मागे घेणार नाही. तर हा सगळ्यात चांगला अनुभव तुमचा. म्हणजे सभागृहातल्या एखादी गोष्ट म्हणतो ना ते अकेला जाकर क्या करेगा, तो हमने अकेला जाकर बताया है, मंत्रालय निर्माण किया है दिव्यांगों का. हे जगातली सगळ्यात मोठी घटना आहे का एक आमदार जातं आणि निवड भाषणच नाही, निवड कायदाच नाही, तर मंत्रालय उभं राहतं. हे आमच्या इथल्या लोकांना त्याचं महत्व नाही आहे, पण जगातलं हे पहिलं उदाहरण आहे का दिव्यांगाचं स्वतंत्र मंत्रालय झालं. इथं काय जिथं संत्रा येते त्याला काय महत्व आहे. म्हणजे शेती याला महत्व आहे, शेतकऱ्याला महत्व दिलं जात नाही. महत्व आहे पण दिलं जात नाही. एवढा वर्ष तुम्ही राजकारणात होता, तुम्ही एवढा वेळ राजकारणाला दिला, तर कधी कुठं अशी खंत वाटली का की स्वतःसाठी वेळ दिला नाही आणि फॅमिलीसाठी वेळ देऊ शकला नाही? कसं आहे, दोन गोष्टी आहे. एक तर तुम्हाला सार्वजनिक राहावं लागेल, नाही तर व्यक्तिगत राहावं लागेल. त्याच्यानंतर खंत हा विषय येत नाही. सार्वजनिक जीवन जर तुम्ही निवडलं तर व्यक्तिगत जीवनात काय भेटलं हा विषय तिथं शून्य असतं. बरोबर. ते काही फार महत्वाचं नसतं. आता जसं सगळं थांबलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला कशामध्ये गुंतवून घेता की हे थांबलो नाहीच, उलट मी जास्त लांबलोय. 350 सभा महाराष्ट्रात झाल्या माझ्या. या 8 महिन्याच्या काळात 40 गुन्हे दाखल झाले, 5 आंदोलन झाले. रायगडावर 3 दिवसाचं उपोषण, रक्तदान करून आंदोलन, नंतर टेंबे पेटून आंदोलन. तुम्ही जर या सिलसिला पाहिला तर 8 महिने खालीच नव्हतं, आम्हाला वेळच नव्हता. उलट आमदारकीच्या वेळेस वेळ भेटायचा, आता भेटत नाही. आजकालच्या तरुण पिढीला तुम्ही एक थेट संदेश काय द्याल? मला असं वाटतं कुठेही राहा, कुठल्याही जातीच्या धर्माच्या पक्षाचे राहा, कुठल्याही गावाचे राहा, कुठल्याही भाषेचे राहा, पण देशासाठी राहा, गोरगरीब लोकांसाठी राहा. आणि जे काय म्हणते, जे स्वप्न छत्रपती बाबासाहेब आणि महात्मा फुले, अहिल्यादेवी, भगतसिंगांनी पाहिलं होतं, त्या स्वप्नातला एक बिंदू होता. ते काय त्यातला एक आपण, आणि हे असताना माझ्या वागण्यामुळं कोणाचं आर्थिक नुकसान, जीवाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. फक्त राजकारणासाठी मग दंगल होऊ दे, दंगलीतून राजकारण करू दे, अशा नालायकांच्या ढुंगणावर मारा. आजकाल नेपोटिझम जो हा प्रकार आहे खूप वाढलाय. तुमचं यावरती काय मत आहे? तुम्ही तुमच्या परिवाराला समोर कराल का, म्हणजे तुमच्या मुलाला किंवा? नाही, माझी तर इच्छा नाही आहे. कारण राजकारण मला असं वाटतं का आता ते फार किचकट आणि फार जातीचं आणि पैशाचं झालेलं आहे, आणि त्याची इच्छा नाही देवाची. त्यांना राजकारणात येऊ नये असं मलाही वाटतं, त्याची पण इच्छा नाही. उलट एखादा चांगला अधिकारी होऊन किंवा एखादा उद्योगपती होऊन एखादं चांगलं युनिट उभं केलं पाहिजे. हे फार गलिच्छ झालंय. जात, धर्म, पंथ, पैसा, पार्टी. आजकाल लोकांना ना लगेच सक्सेस पाहिजे, असे चुटकी मारली की एकदम सक्सेस. तर आपण संघर्षाशिवाय यश मिळत नाही
यावरती तुमचं काय मत आहे? सक्सेसची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. आणि प्रत्येकाला असं वाटतं का बा होऊन आता जे स्वीकृत सदस्य आहे झाला तो त्याला वाटते बगर मताचं पैशानं स्वीकृत सदस्य होणार आहे त्याला सक्सेस वाटतं. आम्ही पडल्यानंतर हारल्यानंतर आम्ही असं वाटतं हम सक्सेस हो गए क्योंकि ह्या महाराष्ट्र में चर्चा चुन के आने वालों की नहीं हुई, गिरने वालों की हुई और उसमें हम है, तो आमचं सक्सेस आहे. प्रत्येकाचं लक्ष वेगवेगळं. आता प्रत्येकाला काय वाटतं लग्न झाल्यानंतर गोव्याला झोपा, आम्हाला नवरा बायकोनं आम्ही लग्न झाल्यानंतर आंदोलन केलं, मोजरीला गेलो 3 दिवस उपाशी राहिलो. तर प्रत्येकाचे अलग अलग हे राहतं ना, जसे स्वभाव तसं त्याचं सक्सेसचे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यानं सक्सेस असं त्याला एक याच्यात नाही म्हणू शकत निवडून आला म्हणून सक्सेस झाला. कसा आला, काय घोडे मारून आलाय, काही काम न करता झंडा दिला म्हणून निवडून आलाय, काय सक्सेस आहे त्याच्यात? चुन के आए लेकिन किया क्या तूने लोगों के लिए? हा आमच्यावर 350 गुन्हे दाखल आहे, 115 वेळा रक्तदान केलं आम्ही. आंदोलनाच्या सिलसिला आहे. उभ्या महाराष्ट्रात दिल्लीवर आंदोलन केलं, अमेठीत आंदोलन केलं. जगाच्या व्यासपीठावर जे मुद्दे कधीच कोण घेतले नाही त्या मुद्द्याला, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याला घेऊन आम्ही सोबत चाललोय. हा आमचं हे सक्सेस आहे ना. बरोबर. आजकालचा तरुण राजकारणाकडे फक्त पैसा म्हणून पाहतो, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? लोकही तसेच आहे ना. 75% लोक ते पैसा म्हणूनच मतदान करतात. 40-45% फक्त काम आणि काहीतरी वैचारिक डोक्यातून मतदान करतात. तर आज 60% लोक त्याच विचारानं करतात. त्यांना पैसा हे त्याचं लक्ष झालेलं आहे आयुष्यातलं, कारण त्या संघर्ष नाही, काहीच नाही. बरोबर. तर मला वाटते जसे नेते तसे कार्यकर्ते. आजकाल तरुण म्हणजे जे कोणी राजकारणात यायला पाहतात त्यांना असं वाटतं की इथं माझं काही होणार नाही, जे खरंच होतकरू आहे, जे प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट जर केले तर मला असं वाटतं का आजही त्याला चान्स आहे, पण त्याची करण्याची तेवढी तयारी नाही. राजकारण म्हणजे कसं वाटतं लोकांना, 2 पोस्टर लावले, जन्मदिवस चांगला केला, 1-2 कॅम्प घेतले, झाला नेता, बस मग तो निवडून आला पाहिजे. तर तुम्ही सांगा, या देशामध्ये जे नेते पाहिले त्यांनी आयुष्य याच्यात गमावलंय, घर विकावं लागलंय. म्हणजे नेते पण एवढं सोपं थोडं होतं आता जेवढं आहे. बरोबर. किती कष्ट. आता आम्ही 25 वर्षापासून एवढे, आता माझ्यावर 4.5 म्हणजे वर्ष मला जेलात राहावं लागेल, वरच्या कोर्टानं न्याय दिले नाही तर. सगळे आंदोलनातून आलेले गुन्हे आहे. हे तयारी दाखवा लागेल ना तुम्हाला. 115 वेळा रक्तदान म्हणजे काय जोक थोडा असतं. सामाजिक भावना त्याच्या मागच्या असल्या पाहिजे ना तुमच्या. बरोबर. आले पोस्टर लावले आणि जय श्रीराम या अल्ला म्हटलं का जमलं. जय भीम द्या, मतदान द्या, हिरवा निळा भगवा लावला, झाले नेते. बरोबर. बस जोरदोऱ्यानं घोषणा दिल्या का. पण घोषणा देणं सोपं आहे, घोषणा जपणं. जय श्रीराम म्हणण्यात चालत नाही, जय श्रीरामचा आदर्श घ्यावं लागतं. मंदिर बनाया लेकिन श्री राम प्रभु को आप समझ नहीं सके, नहीं तो फिर हराम में भी राम है. ते तर आजकालच्या तरुणांना तुम्हाला काय वाटतं की तुम्ही म्हणजे त्यांनी तुम्हाला कसं फॉलो करावं, की तुमच्या कुठल्या याच्यावर त्यांनी पाय ठेवा, पाऊल ठेवा? माझ्यावर पावलावर पाऊल ठेवा एवढा काही मी मोठा नाही आहे, पण मला असं वाटतं का आखरी आपले आदर्श कोण असलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे का धर्म सगळ्यांनी प्यारा ठेवावा, त्याचं जतन करावं, पतन करावं, त्याच्यासाठी झटावं, पण वाद होताना विचार करावा. धर्म ही वादाची गोष्ट नाही, ती संस्काराची आणि घेण्याची विषय आहे. धर्म जेव्हा वादाचा विचार होतो ना तेव्हा धर्माचा नाश होतो. माझं म्हणणं आहे का धार्मिक भावनेतून तुम्ही निवडून येऊ शकता, पण सामान्य झोपडीतला न लागणारा दिवा लावू शकत नाही. हे भगतसिंगानं स्वप्न पाहिलं होतं का देश आजाद जब होगा जब हर किसान और मजदूर के घर आजादी चाहेंगे. बरोबर. वहां से चिल्लाएगा तो फिर लोकसभा में भी उसकी आवाज बुलंद होंगी. अभी कहाँ है उसका आवाज. या देशामध्ये 1 लाखासाठी 74 लाख वसूल होतं, किडनी विकावं लागतं.
तिथून 100 किलोमीटरवर देवाभाऊ नावाचा देवेंद्र फडणवीस राहतो. त्याला एक कॉल करत नाही. हे छत्रपतीचं राज्य. शिवाजी महाराजचं नाव घेता देवाभूतोय. प्रभू रामचंद्राचं नाव घेऊ शकताय. प्रभू रामचंद्रासारखं शिवाजी महाराजांसारखं नाव काम करता येत नाही. दुःख वाटतं आम्हाला याचं. तसा देवाभाऊ नव्हता, पण तसा का झाला. मला अपेक्षा होती का त्या रोशन ज्याला किडनी विकावं लागली त्याला एक फोन, काय लहान झाला असतं का सीएम आमचा. लाज वाटायला पाहिजे ना यांना. आणि फक्त धर्मामुळेच मोठे झाले रे तुम्ही. मग काय दुसरं काय यांच्याकडे. जातन धर्माशिवाय काय यांच्याकडे मुद्दे आहे यांच्याकडे. आज सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुरीले भाव नाही, खताच्या किमती वाढत चालल्या. काय चांगलं आहे शेतकऱ्यासाठी पाहायला नाही पाहिजे तरुणानं. बापापेक्षा तुम्ही नेते मोठे केले. लाज नाही वाटत. त्या मायनं 9 महिने ठेवलं, ती माय सुखी आहे का आनंदी आहे सरकारामुळं. मंदिर मेलं पण अचलपूरचा राम नावाचा माणूसानं आत्महत्या केली ना शेतकऱ्यानं. त्याला वाचू शकलं नाही ना. विचार रामाचे नाही आहे, विचार रावणाचे आणि मंदिर रामाचं. ह्या 24च्या निवडणुकीमध्ये बीजेपी आणि जे सत्ताधारी पक्ष आहे आता त्यांचा मॅनिफेस्टो होता की 20,000 तरुणांना नोकरी, पण त्यांना ते आतापर्यंत दिल्यात आली नाही. तर काय कारण आहे मागचं. कसं आहे लबाडीचं आहे ना ते सगळं. म्हणजे ते शक्य आहे का. मला एक सांगा, कारखानदारीतून जो कामगार उभा राहतं तो त्याला किती सोबत न्याय होते लक्षात घ्या तुम्ही. जे तुम्ही काय म्हणता एक मोठा प्रकल्प आला म्हणजे रोजगार उपलब्ध होऊ शकतं. माझं असं म्हणणं आहे का देशाच्या पातळीवर 49% रोजगार हा शेती देते. त्याच्याकडेच लक्ष घाला ना. आज जेवढे औद्योगिक क्षेत्र काम रोजगार देत नाही त्यापेक्षा जास्त तर शेती देत आहे. मग त्यालाच मोठं का करत नाही तुम्ही. 7वा 8वा वेतनावर गेल्यानंतर या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल पडतं. त्याचं इन्कम जो स्रोत आहे ते वाढतं असं म्हणताय. तर 20% लोकांना तुम्ही पैसे त्याच्या खिशात दिल्यावर अर्थव्यवस्था बदलते किंवा देशाचं अर्थकारण बदलतं असं म्हणता. तेव्हा 60% लोकांना भाव दिल्यानंतर त्याच्यापेक्षा मजबूत अर्थव्यवस्था होईल. सरळ गोष्ट आहे. बरोबर. याला भाव द्यायचा नाही तिकडे पगार वाढवायचा. 170 रुपये ज्याला पगार भेटायचा तो 70,000 रुपये पेन्शन घेतो देशामध्ये. म्हणजे 200 रुपये 300 रुपये क्विंटलचा कापूस तेव्हा 300 रुपये मास्तरला पगार होता, 300 रुपये कापसाला भाव होता, 300 रुपये थोडं सोनं होतं. सोनं 2 लाखावर गेलं, मास्तरचा पगार 70,000वर गेला आणि कापूस 6,000वर अटकला. सूत्र इथंच मेले ना आखरी. हे मुद्दे आहे. हे या अल्लाह आणि या जय श्रीराम आणि या भीम म्हणून मांडता येईन, पण मांडता आले पाहिजे, मांडले पाहिजे. आता महानगरपालिका येणार आहेत तर त्यासाठी तुमची काय तयारी आहे आणि काय तुमचे प्लॅन्स आहे. महानगरपालिकेत आमचे काही फार ताकदवर कार्यकर्ते नाही आहे. एक बंटी रामटेके आहे आणि अधिक 2-3 आहे. आणि बरेच जण तिकिटा मागत होते. म्हटलं 900 गौशाले देऊन काही फायदा नाही. त्यापेक्षा आपला एक लढला निवडून आला तरी ठीक आहे. त्यांना लोक वेळेवर येतात मग चालले जातात आणि मूळ गोष्टीला फाटा बसतं. त्यांना सत्तेपेक्षा आणि सत्तेतल्या ताकदीपेक्षा विचाराची ताकद कुठं कमी होऊ नये हा विचार करतोय आम्ही. भाऊ, आपल्या देशामध्ये एवढे मोठे मोठे पक्ष आहे, बीजेपी, काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी. तुम्ही ते सगळं पक्ष सोडून प्रहार जनशक्तीच मध्ये म्हणजे तुम्ही का स्वतःची संघटना उघडली, का पक्ष उघडला स्वतः. मला असं वाटलं का नेत्यांचे गुलाम झाल्यापेक्षा जनतेचे गुलाम राहावं नेहमी कायम. आणि उलट दिल्ली मुंबईच्या नेत्यांची गुलामी कितपर्यंत स्वीकारायची. आपण राजकीय भविष्य मोठं नेऊ शकत पण एक विचार तर देऊ शकतो ना. दिला ना आम्ही विचार. आज आपण पाहतोय आमच्या आंदोलनातून विचार गेला, आमच्या कामातून गेला. साध्या बैरमच्या यात्रेतून विदर्भातल्या अशा यात्रा बंद पडल्या. हा त्या पक्षात राहून करता आलं नसतं. कारण त्यांची गुलामी ते म्हणन ते पूर्व दिशा, बस तर बस, उठ तर उठ, ते आमच्या मुळातच नाही. छत्रपतीचं राज्य स्वराज्य लहान होतं पण विचारानं अफाट होतं. ती वैचारिक जी अमर्याद आहे ती खरी गेली पाहिजे. आजही तुम्ही सांगतोय का राजे महाराजे भरपूर होऊन गेले पण छत्रपतीचं नाव आल्यानंतर आपल्याला एक आदर्श उभा राहताना दिसतोय. म्हणजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानं पक्ष मोठा हा असणं हा मोठे पण नसतं.
पक्षाचा विचार किती मोठा आहे, तो किती लोकांना घेऊन जातं, ते फार महत्वाचं असतं. तर आजचा संवाद हा शिक्षण, राजकीय जीवन आणि सामान्य माणूस म्हणून बच्चू कडू यांच्यासोबत आपण साधलाय. तर भाऊ, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमचे विचार दिले, याबद्दल खूप खूप धन्यवाद. बियॉन्ड द माईकवर आपण पुन्हा भेटूया. आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही आम्हाला पुन्हा नव्या विचाराने, नव्या विचारधाराने संवाद साधाल याचं. मला वाटतंय आपण नवीन असून सुद्धा फार चांगले प्रश्न विचारले आणि जी परिपक्वता पाहिजे आहे ती परिपूर्ण आपल्यामध्ये एकंदरीत प्रश्नामध्ये मी बऱ्याच मुलाखती दिलेल्या आहेत आणि ते फार चांगल्या पद्धतीने आपण ते मुलाखत घेऊन गेले, म्हणून आपले धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या. तर हा होता आजचा बियॉन्ड द माईकचा संवाद. यामध्ये आपण जाणून घेतलंय शेती, सत्ता, शिक्षण आणि माणूस म्हणून बच्चू कडू कशा आहात. बियॉन्ड द माईकला सबस्क्राईब करा. बियॉन्ड द माईक, वेअर कन्व्हर्सेशन मॅटर्स. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडण्यासाठी, अपडेट घेण्यासाठी इंस्टाग्रामला आम्हाला जुडा. धन्यवाद.